सातार एक नवीन हॉटेल चालू आलंय, हॉटेल सात्विक. सानिका बाहेर बिर्याणी खाऊन आलते, पण तिथली बिर्याणीची चव विसरली या हॉटेलमुळे. एवढा टॉपचा विषय हा. राजधानी साताऱ्यापासून तुम्हाला जायचंय वायसी कॉलेजच्या रोडला. वायसी कॉलेजच्या रोडला गेलं, तिथनं पुढे साईबाबा मंदिरच्या रोडला जायचं. साईबाबा मंदिर लागल, तिथनं पुढे जो चौक आहे ना, एक लेफ्ट आणि राईट जातो. तुम्हाला जायचं राईटच्या रोडला, म्हणजे मराठा पॅलेसचा रोड आहे, त्या रोडनं सरळ पुढे जायचं. डाव्या साईडला बघायचं, डाव्या साईडलाच एक नवीन हॉटेल सुरू झालंय, हॉटेल सात्विक. आणि माझ्या भावाचं हॉटेल आहे. हे हॉटेल एवढं सात्विक आहे ना, इथं सगळं भेटतं. म्हणजे तुमचं साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, ज्यूस सगळं काय. आता भावाचं हॉटेल म्हणल्यावर ट्राय केलंच पाहिजे कसं आहे इथली चव. ॲम्बियन्स एवढा भारी होतो ना. पुण्या मुंबईमध्ये जसा ॲम्बियन्स असतो तसं आपल्या साताऱ्यामध्ये ॲम्बियन्स दिलाय हॉटेल सात्विकनं. खरंच बेस्ट ॲम्बियन्स, हायजीन प्रॉपर मेंटेन. एवढी स्वच्छता मी कुठल्याच हॉटेलमध्ये आजपर्यंत बघितली नव्हती जेवढी हॉटेल सात्विकमध्ये बघितलंय. खरंच बेस्टमध्ये बेस्ट. प्रत्येक सातारकरांनी हॉटेल सात्विकला एकदा तरी नक्की व्हिजिट करा. कारण तुम्ही एकदा आला ना, तुम्ही परत परत येणार. मला हे माहिती आहे. तर मॉकटेलचं काउंटर सुद्धा होतं, हे मला खूप जास्त आवडलं की मॉकटेलचं काउंटर सुद्धा इथं आहे. मग काय निवांत बसून घेतलं, एकदम कम्फर्टेबल, कारण सोफा सीट वगैरे बसायला होते. आणि मॉकटेलची ऑर्डर दिली, ब्ल्यूबेरीचं मॉकटेल आलं. आणि सातारकर हे मॉकटेल एवढं भारी होतं ना, मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे चला टेस्ट करून बघावी. आता हे बघा, पहिला दिसतो ना एवढं भारी होतं. चव असली खतरनाक होती ना. तेवढं सानिका बाबर आणि करण एडिटर हे दोघं जण आले. सानिका बाबर आमची जवळची मैत्रीण, हे दोघं जण आले. मग काय म्हटलं, चला जरा गप्पा गोष्टी केल्या, इकडच्या तिकडच्या जेवणाची ऑर्डर दिली. स्पेशल व्हेज सात्विक म्हणून एक डिश आहे यांची, ती ऑर्डर केली. ती एवढी भारी होती ना, एका डिशमध्ये 2 भाज्या होत्या. खरंच हे खूप युनिक होतं आणि मला तर खूप भारी वाटलं. बटर नान सांगितली आणि व्हेज सात्विक स्पेशल सात्विकची जी भाजी त्या 2 भाजी येत होत्या. कारण जास्त नको म्हटलं हेच खाऊन यावं. सानिकाहून बाहेरनं बिर्याणी खाऊन आलती, पण म्हणली व्हेज सात्विकचं जेवण तिला खायचंच होतं. म्हणलं चल खाऊन बघ. ती म्हणली करण बिर्याणीची चव विसरली, एवढं भारी लागते. म्हणलं काय सांगता. खरं सांगतो सातारकर, ही व्हेज सात्विक डिश आहे ना, बेस्टच आहे. म्हणजे एवढं भारी वाटत होतं मला हे टेस्ट. मी एवढे बाहेर डिशेस खातो वगैरे, पण या व्हेज सात्विक सारखी डिश कुठंच नव्हती, कुठंच. खरंच युनिक आहे, काहीतरी वेगळे पण आहे. त्यामुळे हे हॉटेल टॉपला चालणार, हे आपली गॅरंटी आहे. एवढं भारी लागत होतं ना, तुम्हाला काय सांगू. त्यात करण एडिटरला पण खूप जास्त आवडलं. तेव्हा म्हटलं करण दादा खूप छान आहे, खूप छान. म्हणलं बाई तू खा रे, पोट भरून का. आम्ही एवढं तिथं खाल्लं ना, तुम्हाला आता काय सांगू. खरंच खूप युनिक आहे सातारकर. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तर एकदा नक्की व्हिजिट करा हॉटेल सात्विकला. आणि इथली हे व्हेज सात्विक डिश जी आहे ना, स्पेशल सात्विक डिश, ती खाऊन बघा. तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणार. अशा भरपूर साऱ्या डिशेस इथं आहेत, पण मी ही डिश घेतली म्हणून मी ह्याच्याबद्दल सांगतोय. तुम्ही ही डिश पण नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडणार. पोट एवढं भरलं ना, आम्ही आनंदात निघालो. म्हणलं हॉटेलचे जे ओनर आहेत ना, त्यांना आपण भेटायचं. त्यांना भेटलो. म्हणलं दादा बेस्ट बरं का, बेस्ट चालू केलं तुम्ही, असं त्याच्या पुढं पण चालू ठेवा. साताऱ्यात हा टॉपचा विषय होतो की नाही बघा.